फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल एका नवीन व्हिडिओमध्ये. आता मी गणपती आणायला चाललोय. पाट माझ्या हातामध्ये आहे. आमचा जो पाट आहे तो मोठा आहे, त्याच्यामुळे छोटा पाट घेतलेला आहे. ह्याच्यावरती गणपती ठेवणार आणि नंतर मग आणणार. हे मदन आणि माझ्यासोबत कोण आहे? रुपेश आहे. हे मदन, आम्ही दोघं गाडीतून पण एकत्र आलेलो. आता गणपती सोबत चाललोय. म्हणजे गावात सगळे मदन दा चल निघालास ना. हा बघा, इकडे जरा सगळे निघतायत एक एक आता घरातून. सगळेजण एकत्र निघून आता आम्ही चाललोय. तर कोकणातलं गणपती आगमन कसं असतंय तुम्हाला आता बघायला भेटणार या व्हिडिओमधून. तर चला आता आम्ही गणपती आणायला निघालोय. बघूया आता वेळ जाईल. 4:30 वाजलेत. बघूया आता किती वेळ लागतोय, कारण जायला तर अर्धा तास लागेल. आणि एकत्र गणपती आणण्याची पद्धत ते पण म्हणजे सगळे गणपती एकत्र येतात आणि ते एकदम भारी वाटतं. एकदम एका लाईनीमध्ये तुम्हाला बघायला भेटतीलच. इथे शिस्तबद्ध पद्धत असते, ढोल ताशाच्या गजरात. आणि आपण बोलतो ना खालूबाजा ढोल वगैरे याचे घेऊन सर्व येतो. तर चला आता निघतोय. सगळी मंडळी आलेत मुंबईतून. हे बघा, हे अण्णा पण आमचे आलेत मुंबईतून. दादा बघा, ही आपली गावची कार्यशाळा. इकडे सगळे गणपती आहेत. एकदम गणपतीला कलर करून ठेवले. आता सगळेजण गणपती घेऊन जातात देखील. आता आमची पण मूर्ती तुम्हाला मी दाखवतो. आमची या वर्षी मूर्ती आहे ना, खूप लहान आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम छोटी आणि सुंदर अशी मस्त मूर्ती आहे. इकडे पण सगळे गणपती आहेत. अशा सगळ्या गणपतीच्या मूर्ती आहेत. ती पण मूर्ती बघा किती मस्त वाटते एकदम. गणपतीच्या मूर्ती तुम्ही बघू शकता. आपल्या ये बोलले ना दोघं खेळत होते.
चला आता आमच्या बाप्पाचे आगमन आमच्या घरामध्ये. लाईट लावायची इकडचे हो, लाईट नाही आहे त्याच्यामुळे जरा हा इकडे. चला आज आम्ही मूर्ती अशी इकडेच ठेवणार आहोत. असेच ठेवायचे, असे फिरवून ना. समोर तोंड करू. ठेवा तिथं. हा. ठेव तिथं, थांब तिथंच. पाठीमागं जाऊ द्या भिंतीकडं. हा ओके चला.